पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे लातूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत। भारतीय जनता पक्षानं उमेदवारी खरं तर नाकारल्यानंतर आता नाराजी चित्र पाहायला मिळते। निवडणूक प्रमुख संभाजी पाटील आणि नेत्यांनी निष्ठावंतांना डावललं असल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांनी केला। सध्या लातूरमध्ये लातूर महानगरपालिकेची जी निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये वर्षानुवर्ष अत्यंत प्रामाणिकपणे सच्चे आणि निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आपलं आयुष्य पिढ्यानपिढ्या या पक्षासाठी घातल्या त्या कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातले उमेदवार रात्रीतनं आयात करून त्यांना जी उमेदवारी दिली आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे आणि तो रोष या बैठकीतनं इथं व्यक्त झालाय आणि सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केलाय की अपक्ष म्हणून का होईना या ठिकाणी शहरामध्ये निवडणूक लढवायची आणि भारतीय जनता पार्टीला हा संदेश देण्यासाठी ही बैठक इथं होती। वेळोवेळी पक्षानं माझ्यावर अन्याय केला असला तरी काही लोकांकडे बघून काही आमच्या नेत्यांनी केल्यामुळे 2 वेळेस मी माघार घेतली, पण माघार घेतली असताना सुद्धा ज्यांना आम्ही निवडून दिलं ते सुद्धा पूर्ण वेळ कार्यकाळ आमच्या पक्षामध्ये राहिले नाहीत आणि मागच्या वेळेस ज्याच्यासाठी मी उमेदवारी मागे घेतली ते पक्ष सोडून जाऊन महापौर पदाच्या इलेक्शनमध्ये विरोधी ह्याला उमेदवाराला मतदान करून काँग्रेसचा महापौर बसवण्याचं पाप ह्या भारतीय जनता पार्टीच्या गेलेल्या नगरसेवकांनी केलं। जे काही आत्ताची जे काही निवडणूक प्रभारी निरीक्षक हे काही तुम्ही सोंग रचलं होतं, मला एकंदरीत भारतीय जनता पार्टीने जो प्रोटोकॉल ठरवला होता कार्यकर्त्यांना उमेदवारी मागण्याचा तो मागितलेल्या सगळे कार्यकर्ते तुम्हाला आज निष्ठावंताच्या यादीत इथे दिसतील आणि ज्यांनी कुठलाच प्रोटोकॉल भारतीय जनता पार्टीचा फॉलो केला नाही त्यांना उमेदवारी मात्र मिळालेली आहे। म्हणून मी भारतीय जनता पार्टी लातूर शहर भारतीय जनता पार्टी जे काही आता ती सोंग चालू आहे मी ती बोगस भारतीय जनता पार्टी म्हणेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।